नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. संगीताची झोपण्याची तयारी सुरू असते. इतक्यात आबांचा फोन तिच्या फोनवरती आलेला असतो. हे पाहून ती घाबरतच फोन उचलते आणि हॅलो असं म्हणते. ती म्हणते, आबाजी सगळं व्यवस्थित आहे ना? आबा म्हणतात, माफ करा विनबाई, अहो इतक्या रात्री मी तुम्हाला फोन केलेला आहे. आत्वेच्या रूममध्ये मी गेलो होतो ना, नक्की त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार सुरू आहेत. परंतु नक्की काय विचार सुरू आहेत हे तो काही सांगत नाही आहे. त्यामुळे मला प्रचंड भीती वाटत आहे. मला घाबरायला व्हायला लागलं आहे आणि यांच्या प्रपंचात कोणतीही अडचण येऊ नये असं मला वाटतं आहे. त्यामुळे मी तुम्हाला फोन केलेला आहे. इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे, हे ऐकून संगीताला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. संगीता म्हणते की अहो आबाजी, तुम्ही काय बोलताय? हे सर्व ऐकून माझा सुद्धा जीव आता घाबरा झाला आहे. अहो आबाजी, नेमकं तुम्हाला काय सांगू? जावई बापू तुमच्याशी काही बोलले का या विषयावरती? नक्की काय झालं आहे? आबा म्हणतात, हे बघा, जर तो माझ्याशी काहीही बोलला नाही, परंतु त्याच्या हावभावावरनं मी ओळखू शकतो की नक्कीच काहीतरी त्याच्या मनामध्ये सुरू आहे आणि खात्रीने सांगतो की हा नक्कीच पुढे जाऊन काहीतरी करणार आहे. त्यानंतर संगीताला हे ऐकून तर अजूनच टेन्शन येतं. ती म्हणते की आत्ता कुठे माझ्या लक्षात आलं, जेव्हा कला प्रवासावरून आली ना, तेव्हा असंच काहीतरी बोलत होती जावईन बापूंबद्दल. मी बोलले नाही त्याला, मागे पुढे तो करत होता. दोघांमध्ये कायम भांडण झालं असं ती म्हणत होती. मनासारखे तिकडे गेल्यानंतर त्याच्यात काही चेंज झालेला मला तर दिसला नाही. संगीताला देवी आईचा संकेत देखील आलेला असतो. ती म्हणते, अहो आबा, घरामध्ये ना जो करंडा होता ना, तो देखील हळदी कुंकू खाली सांडलेलं होतं. देवी आईने मला अशुभ संकेत दिला होता. आबाजी काय करायचं? आबांना सुद्धा धक्काच बसलेला असतो. आबा म्हणतात, विणबाई, कोणत्या संकेताबद्दल तुम्ही बोलताय? संगीता सांगत नाही आबांना, शांत बसते आणि घरात लगेच निघून जाते. त्यामुळे संगीता म्हणते, आबाजी आता मी फोन ठेवते. हे सर्व ऐकून आबांनी फोन ठेवलेला असतो आणि संगीता देवी आईला म्हणते की काय होणार आहे? माझी पोरगी जावई बापूंशी भांडली तर नसेल ना? परत आबाजींना मी फोन करू का असा ते विचार करते, परंतु फोन करत नाही. इतक्यात काजल तिथे आलेली असते. दोघींची धडक होते. संगीता म्हणते की अगं काजल, लागलं नाही ना बाळा? संगीता म्हणते, लागलं नाही ना बाळा? काजल म्हणते, ओ खरे बाई, कोणत्या विचारामध्ये आहात तुम्ही? तुमचं लक्ष कुठे आहे? ताडीसुद्धा ना एक उगाच विषय ताणत असते, तिचंच टेन्शन आहे ना तुला? त्यानंतर संगीता म्हणते, अगं जावई बापूंना मी फोन करून बघू का? काजल म्हणते, अगं खरे बाई, तुम्ही नेहमी असंच करता. दाजींची समजूत काढ ना तू. तेवढ्यात काजलच्या मोबाईलवरती फोन आलेला असतो आणि काजल तिथून निघून गेलेली असते. तिच्या फोनवरती पक्याचा फोन आलेला असतो. संगीता विचार करते की काय करू? जावई बापूंना फोन लावू का आबांना फोन लावू? असं ती चिंतेत असते. परंतु ती म्हणते की नाही, आता फोन लावला तर उगीच प्रॉब्लेम होईल. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्याला पाहायला भेटत आहे, आबा आणि संगीता हे अद्वैत आणि कला या दोघांच्या संसाराबद्दल खूप चिंतेमध्ये असतात. तर बघूयात आता येणाऱ्या पार्टमध्ये कशा गोष्टी आपल्यासमोर येत आहेत आणि काय होणार आहे ते. सो कनेक्टेड राहा. थँक्यू.